जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात एकवटला लाखोच्या संख्येने जनसमुदाय। बौद्ध समाज बांधवासोबतच काही सुजाण मातंग समाजाचाही उपवर्गीकरणाला विरोध। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील जाफराबाद तहसील कार्यालयासमोर 41 दिवसापासून साखळी उपोषण सुरू होते। या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी एससी उपवर्गीकरण विरोधी विराट जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता। एससी उपवर्गीकरण विरोधी समन्वय समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या जाफराबाद तालुक्यासह जालना जिल्ह्यातील 59 अनुसूचित जातीचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि बौद्ध समाज बांधवासोबतच मातंग समाजाचे मनुवादी विचारसरणीला फाटा देणारे काही सुजाण नागरिकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता। हा मोर्चा शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक ठरला। मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था BSNL कार्यालयाजवळ करण्यात आली होती। सकाळी 11 वाजता अहिल्याबाई होळकर चौकातून या रॅलीला सुरुवात झाली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नगर पंचायत कार्यालय समोरील मैदानात सदर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले। या सभेत उपवर्गीकरण विषयाचे अभ्यासक सिद्धार्थ शिंगारे, प्राध्यापक डॉक्टर सोनकांबळे, अजय सरोदे, दादासाहेब शेळके, सिद्धार्थ सोरटकर आणि रुक्मिणाताई लोंढे यांनी सखोल मार्गदर्शन केले। या मोर्चाच्या मंचावर कोणत्याही स्थानिक राजकीय नेत्याला स्थान देण्यात आले नाही। पत्रकारांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। मोर्चा शांततेत पार पाडावा यासाठी 500 समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना ओळखपत्रेही देण्यात आली होती। कार्यक्रमाच्या शेवटी महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी आंदोलनाचे निवेदन 5 मुलींच्या हस्ते तहसीलदार यांच्या मार्फत सरकारला देण्यात येऊन सामूहिक राष्ट्रगीताने या जन आक्रोश मोर्चाचा शांततेत समारोप झाला। त्यावेळी पोलीस बंदोबस्तही चोख बघायला मिळाला। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय। यानंतर उपवर्गीकरण विषयाचे अभ्यासक सिद्धार्थ शिंगारे व रुक्मिणाताई लोंढे यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया। आज जाफराबादला जन आक्रोश मोर्चा जो महामोर्चा निघाला कशाच्या संदर्भात होता? महाराष्ट्र सरकारद्वारे जे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचं जे षड्यंत्र सुरू आहे, त्यांनी जी प्रोसेस सुरू केलेली आहे ती सगळी प्रोसेस तात्काळ थांबवावा आणि SC मध्ये उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे यासाठी हा मोठा जन आक्रोश महामोर्चा आयोजित करण्यात आला होता। याच्यातली प्रमुख मागणी ही आहे की 1 ऑगस्ट 2024 ला जरी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल की वर्गीकरण राज्य सरकार करू शकतं आहे, कराच असं कुठं म्हटलेलं नाही। त्यामुळं महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की शेड्यूल कास्टच्या लोकांची जर इच्छा नाहीये अबकडे करण्याची आणि 59 जाती म्हणत आहे की अबकडे करू नका, तर ही अबकडे करण्याची अर्थात उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवा, नंबर 1। नंबर 2, हा जो बदल कमिशनचा जो रिपोर्ट आहे जो सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे तो रिपोर्ट जाहीर करावा सरकारने, ही एक मागणी आहे। आणि नंबर 3 ची मागणी ही आहे की शेड्यूल कास्टचं आरक्षण वाढवलं पाहिजे। संख्येनुसार त्यांची संख्या जास्त आहे। ज्या काही जनगणना अपडेट जनगणना होईल, जातीय जनगणना, त्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार शेड्यूल कास्टची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचं रिझर्वेशन वाढवलं पाहिजे। आणि 4थी गोष्ट, हा जो आक्रोश लोकांमध्ये निर्माण झालेला आहे याचं कारण हे होतं की अनुच्छेद जो आहे शेड्यूल कास्टचा नोकरीमधला अनुच्छेद भरलेला नाहीये। हजारो जागा रिक्त आहेत, त्या तात्काळ शासनाने भराव्यात, जेणेकरून तरुणाईमध्ये जो आरक्षणाच्या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण होत आहे तो संभ्रमही दूर होईल आणि शेड्यूल कास्टचं 59 जाती असंच अबाधित राहावं या संदर्भात आजचा मोर्चा होता।
परंतु महाराष्ट्रभर एकीकडे मातंग समाज म्हणतात की उपवर्गीकरण लागू होणं गरजेचं आहे आणि एकीकडे बौद्ध समाज म्हणतात की उपवर्गीकरण लागू रद्द होण्यात यावं. त्याबद्दल तुम्ही शासनाला काय सांगाल? बघा, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 341 नुसार अनुसूचित जातीला आरक्षण आहे आणि 341 मध्ये काना मात्रा वेलंटी जरी बदलायची असेल तो अधिकार पार्लमेंटचा आहे, तो अधिकार राष्ट्रपतीचा आहे. आर्टिकल 341 मध्ये दोनच लोकांचा उल्लेख, राष्ट्रपती आणि पार्लमेंट या दोनच लोकांना अथॉरिटी आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा. आता शेड्यूल कास्टला आरक्षण 341 मध्ये आहे आणि राज्य सरकार 341 नुसार जी लिस्ट बनलेली आहे त्याचं वर्गीकरण करत आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टानं हा जो निर्णय दिलेला आहे हा मुळात संविधानाच्या विरोधात जाऊन निर्णय दिलेला आहे. आर्टिकल 341चं व्हायलेशन आहे या संदर्भामध्ये. त्यामुळे हे संविधानाच्या विरोधात निर्णय आहे म्हणून आम्ही त्या निर्णयाच्या विरोधात आहोत. त्यामुळे जे लोक मागणी करत आहेत की उपवर्गीकरण झालं पाहिजे, मुळात ही गैरसंवैधानिक मागणी आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा 2004 ला ज्यावेळेस आंध्र सरकारच्या ज्या रिझर्वेशन संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं ईव्ही चेन्नई वर्सेस आंध्र प्रदेश हा जो निकाल दिला यामध्येही म्हणलेला आहे की शेड्यूल कास्ट हा होमोजिनियस समूह आहे आणि आर्टिकल 341 मध्ये बदल करता येत नाही. त्याला ओव्हरलोड करून सुप्रीम कोर्टानं हे केलेलं आहे, संविधानाच्या विरोधात जाऊन निर्णय दिलेला. त्यामुळे आमचे म्हणणं आहे की राज्य सरकारला अथॉरिटी दिलेली आहे पण त्यांनी ते करावं नाहीये. जनतेचं काय म्हणणं आहे? आज जर हजारो लाखो लोक रस्त्यावर म्हणतात की आम्हाला वर्गीकरण नको आहे, बौद्ध बांधव म्हणत आहेत नको आहे, मातंग बांधवामधले अर्धे लोक म्हणत आहेत की आम्हाला वर्गीकरण नको आहे, चर्मकार, ढोर अशा वेगवेगळ्या जाती समूह म्हणत आहे आम्हाला वर्गीकरण नको आहे. मग शेड्यूल कास्टच्या लोकांची 59 जाती इच्छा नाही तर तुम्ही का लाद आले आमच्यावर? हा आमचा प्रश्न आहे. आमची इच्छाच नाहीये. किती जातींना मोर्चे काढलेत वर्गीकरण करा म्हणून. काय चर्मकारांचा मोर्चा गेलाय का? ढोर जातीचा मोर्चा गेलाय का? बंगी जातीच्या लोकांचा मोर्चा गेलाय का? वलार जातीच्या लोकांचा मोर्चा गेलाय का? तुरींचा गेलाय का? नाही गेला. काय मालाचा गेलाय का? मादिकाचा गेलाय मुंबईच्या याच्यावर? नाही गेला. मग वर्गीकरण तुम्ही कुणासाठी करायले? कोण मागणी करायला लागली? हे भाजपचे जे बगल बच्चे लोक आहेत, जे RSSच्या नादी लागलेले लोक आहेत. अमित गोरके कुणाचे आहेत आमदार? भाजपचे आमदार आहेत. कसबे RSSच्या स्टेजवरचे फोटो उपलब्ध आहेत. त्यामुळे हे भाजप आणि RSS पुरस्कृत लोक मागणी करायला. मातंग समाज बी करत नाही, हे त्याच्यातले हिंदुत्ववादी मानसिकतेचे काही लोक करत आहेत. 59 जातीचं म्हणणं आहे की वर्गीकरण नको आहे. मेन म्हणजे मातंग समाजातल्या बऱ्याच लोकांना वर्गीकरण हा शब्दच माहित नाही. हे लादायला लागले मनुवादी सरकार जे आहे आणि 4-5 आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हे मातंग समाजावर लादायला लागले मुळामध्ये. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की बुद्ध बांधव आमच्यापासून दूर जाऊन हा मनुवादी सरकारने जो हा षडयंत्र रचला आहे ते घालून पाडण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. परंतु आज रोजी दोन्ही समाजामध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? ही चांगली गोष्ट आहे. मुळातच आमच्या जे 4-5 नेते होते, कार्यकर्ते होते, ह्यांनी मुळातच या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष ठेवायचं होतं की तुम्ही मनुवादी सरकारांच्या म्हणजे एक चार्जिंगच्या बॅटरी असल्यासारख्या आहेत. यांनी मुळात जाऊन आधी प्रश्न जनतेला करायचा होता, प्रत्येकाला करायचा होता की आपल्याला वर्गीकरण हवंय का नाही. हे यांनीच ठरवलंय, लादले माझ्या समाजावरती. म्हणून मी ह्या गोष्टीचा विरोध करते आणि ठाम आहे मी ह्या मतावर. वर्गीकरण होऊ नाही. एक मातंग समाजाची साधारण महिला असून मला माझी इच्छा आहे की जे रिअल आहे, जे दादांनी सांगितलं आता त्या रिअल गोष्टींनुसारच ह्या गोष्टी होत असं मला वाटतं. जय हिंद. मातंग समाजाचा घटक होऊन जेव्हा तुम्ही स्टेजवर लेडीजचा नारा लावला त्यावेळेस तुम्हाला वाटतं मातंग समाजाला काय? मुळात प्रश्न छान आहे दादा तुमचा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माझा दलित समाज असं बोलले, लिहिलंय बाबासाहेबांनी. माझा दलित समाज म्हणजे त्यात आम्ही आलो. दलित म्हणजे मातंग आले, जे आता मनुवाद्याच्या मुठीत जाऊन हिंदू मागवायले ते पण दलितच आहे. त्याच्यामुळे माझा बाप मला दलित बोलून माझं स्वीकारले ना, त्या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि त्याच्यासाठी मी गर्वाने छाती फुगून जय भीम बोलते. पूर्ण महाराष्ट्रभर दोन्ही समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हेमचंद्र चिंदोटे, लोकप्रश्न न्यूज, महाराष्ट्र.